वेलची केळी घेताना फसलायत का? मी फसलेलो. अनुभवांवरून शहाणा झाल्यानंतर हा व्हिडिओ करतोय. तुम्हाला वाटेल ही वेलची केळी आहेत, पण ही वेलची केळी नाही आहेत. ही वेलची केळी आहेत. बरोबर. कसं कळतं? सांगतो. ही केळी थोडीशी फुगलेली असतात आणि आकाराने थोडी मोठी असतात. जी वेलची केळीसारखी दिसतात, पण ती वेलची केळी नसतात. व्हेरात जी सफेद इलायची केळी असतात, ती आकाराने लहान असतात आणि एवढी फुगलेली नसतात. दुसरा महत्त्वाचा फरक, वेलची केळीची जी साल असते ती कागदासारखी पातळ असते आणि ह्याची साल आपल्या नॉर्मल केळ्यासारखी असते, जाडसर असते. मी तुम्हाला सोलून दाखवतो सालीमधला फरक. हे बघा, साल एकदम पातळ आहे कागदासारखी. मी तुम्हाला ह्या केळ्याची साल सोलून दाखवतो. जाडसर साल आहे, ही जाड, ही पातळ. फरक कळतोय? पातळ साल वेलची, ही जाड. बरं, दुसरा महत्त्वाचा फरक खाण्यात असतो. वेलची केळी खायला एक वेगळी टेस्ट आहे आणि गोडी आहे त्यांना. पण ह्या केळ्यांना तुम्ही जर खाल तर खायला तेवढी मजा येत नाही. थोडीशी आंबटसर टेस्ट असते. ही केळी 80 ते 100 रुपये डझन आहेत. महाग आहेत, डबल रेट असतो. मी एकदा मार्केटमधून ही केळी वेलची केळी म्हणून घेऊन आलेलो. पप्पांना म्हटलं, "पप्पा तुम्ही एवढी महाग केळी आणता. मला 50-60 रुपयामध्ये डझन मिळाली आहेत." बोलतात, "बाळा ती वेलची केळी नाही आहेत." म्हटलं, "काय पप्पा खाऊन बघा तुम्ही." पप्पा म्हटले, "उगाच माझे केस पांढरे नाही झालेत. खाऊन बघ, कळेल तुला." मी खाल्लं. आंबट-आंबट लागलं थोडंसं. वेलची केळीची टेस्ट नाही आली. मग पप्पांनी सांगितलं, "वेलची केळी नाही आहेत. पुढच्या वेळेसपासून आणू नकोस अशी." म्हटलं, "बरं, बरं, ठीक आहे." मला अजून एक सांगायचं राहिलं, वेलची केळी पिकल्यानंतर आहेत ना, काळसर पडतात. साल काळपट होते. तर ती खराब नसते झालेली. ती चांगलीच असतात केळी. पण आतमधून केळ छानच असतं. खराब झाली म्हणून फेकून नका देऊ. खाऊन टाका. येतो मी. बाय, बाय.